पुणे महापालिकेतील भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी निवडणुकीमध्ये उतरलो आहोत अशा शब्दांमध्ये पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी महापालिकेतील भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढलेत। कामांची कंत्राटं काढून महापालिकेच्या तिजोरीतून भरमसाठ लूटमार करण्यात आल्याचा आरोप अजित पवारांकडून करण्यात आलाय। काही लोकांच्या प्रॉपर्टी कशा वाढल्या अशा सवालही त्यांनी या निमित्तानं केलाय। महापालिकेच्या कामामध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे, कोणाचाच कुणावर वचक नाही, शहरामध्ये लुटारू गँग फोफावल्याची टीकाही अजित पवारांनी केली आहे। तर गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपवर पलटवार केलाय। एका गुन्हेगाराला परदेशात जाण्यासाठी कुणी मदत केली, कुणी पासपोर्ट काढून दिला असा सवाल त्यांनी गुंड निलेश घायवळ याचं नाव न घेता केलाय। 1.25 किलोमीटर रस्त्यासाठी पत्रकार मित्रांनो खर्च किती असावा? 81 कोटी। 1.25 किलोमीटरचा रस्ता, 81 कोटीचा खर्च। काय चाललंय म्हणजे फार लुबाडणूक, अशी लुबाडणूक कधी कुठे बघितली नव्हती। टेल्को रस्त्यावर मुळा नदी सुधार कार्यक्रम 300 कोटीचा, स्वच्छतेच्या निविदा, पण शहर तुम्हाला स्वच्छ दिसतं का? धूळ आणि कचरा त्या ठिकाणी दिसतो। पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे। राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये, त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि याच भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे। एका व्यक्तीला परदेशात जायला कुणी मदत केली? जरा डोकं खाजवा आठवा। पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही? त्याला पासपोर्ट कुणी दिला? कसा गेला? काय गेला? याचं जरा नीटपणे चौकशी करा। आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात, ह्याचंही रेकॉर्ड काढा।